हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मी बटरफ्लाय हेअरकट करणार आहे. त्यासाठी मी 5 सेक्शन घेतलेलं आहे. हेअरकट करण्यासाठी मी फर्स्ट टाईम एक बॉक्स सेक्शन घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी बॉक्स सेक्शन घेतलेले आहे. बॉक्स सेक्शन घेऊन मी स्ट्रेट सेक्शन घेतलेले आहे आणि पाहिजे तेवढी गाईडलाईन लेंथ घेऊन ते मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर मागचे बॉक्स सेक्शनचे जे केस आहे ते मी जी आपली फर्स्ट टाईमची गाईडलाईन होती ती त्यात मिक्स करून वरती घेऊन पूर्णपणे केस गाईडलाईन घेऊन कट केलेली आहे. आणि तर जे बॉक्स सेक्शन आपण घेतलेलं आहे ते संपूर्णपणे मी छोटे छोटे सेक्शन घेऊन मी कट केलेलं आहे. त्यानंतर आपण बॉक्स सेक्शन कट झाल्यानंतर ते 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. आणि जे आपण जे 2 सेक्शन काढले होते कानाच्या साईडनी, कानाच्या उजव्या साईडनी आणि एक डाव्या साईडनी, तर डाव्या साईडनी जे आपण सेक्शन घेतले होते ते जे आपण बॉक्स सेक्शन घेतले होते त्यातले केस घेऊन वरती घेऊन ते मी कट केलेले आहे. आणि अशा प्रकारे छोटे छोटे सेक्शन घेतलेले आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण जे डावी साईड आपण घेतलेली आहे तर ती मी कट करून घेतलेली आहे. याचप्रमाणे सेम टेक्निकने जी उजव्या साईड होती त्या उजव्या साईडला पण आपण जेव्हा आपण हेअर कट करताना जे बॉक्स सेक्शन काढलेले आहे त्याची जी गाईडलाईन आपली भेटलेली आहे आपल्याला ती गाईडलाईन घेऊन केस वरती घेऊन मी 90 आऊटमध्ये मी कट केलेलं आहे. 90 अप किंवा 90 आऊटमध्ये मी कट केलेलं आहे. याप्रमाणे सेम टेक्निकने मी 3 पेन सेक्शन जे फ्रंटला घेतले होते आपण ते संपूर्ण मी कट करून घेतलेलं आहे. हेअरकट करताना आपण कधी पण छोटे छोटे सेक्शन घ्यायचे. त्या आपण जर छोटे छोटे सेक्शन घेतले तर हेअरकट आपण कधीच विसरत नाही किंवा चुकतही नाही आपला. आणि ज्यावेळेस आपण हेअरकट करत असतो त्यावेळेस आपण खूप त्या हेअरकटची प्रॅक्टिस केली पाहिजे. किंवा पार्लरमध्ये संपूर्ण पार्लरमध्ये आपण एकदा हेअरकट केला किंवा मग आता त्याच्यानंतर आपण थोडंसं थांबलं पण ते आपल्याला विसरल्यासारखं होतं. कारण हेअरकट करण्यासाठी प्रॅक्टिस ही खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्हाला असेच वेगवेगळे हेअरकट जर करायचे असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा मला कमेंट करा की काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याचं नक्कीच तुम्हाला सोल्युशन मी देऊ शकते. हेअरकट आता ऑलमोस्ट माझे जे 3 पिन सेक्शनचं फ्रंटचे होते ते आता कट झालेलं आहे. आता बॅकचं सेक्शन मी ज्यावेळेस मी कट करणार आहे त्यावेळेस फ्रंटचं जे सेक्शन आहे त्याची गाईडलाईन आपण संपूर्ण गाईडलाईन घ्यायची आहे. तर हे बघा माझे फ्रंटचे सेक्शन कट झालेलं आहे. आता आपण बॅकची हेअरकट करू. बॅकची हेअरकट करताना आपण जे फ्रंटचे हेअरकट घेतलेलं आहे त्याची गाईडलाईन घ्यायची आणि ते संपूर्ण केस 90 अपमध्ये कट करायचे आहे. छोटे छोटे पार्ट घ्यायचे 2
बघा खूप सुंदरपणे बटरफ्लाय हेअरकट हा माझा झालेला आहे. आणि तुम्हाला जर माझा हेअरकट आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.